नमस्कार. मी शरयू महाजन वाचन रंजनाच्या आजच्या भागात तुम्हाला एक कथा सांगणार आहे. कथेचे नाव आहे रिटर्न तिकीट आणि लेखक आहे सतीश बर्वे. मला परदेशात नोकरी लागून 15 वर्ष उलटून गेली, पण तरीही भारतात सुट्टी संपवून परदेशात जायचा दिवस जवळ येत चालला की मी आल्यावर झालेला आनंद आईच्या चेहऱ्यावरून हळूहळू निघून जातो. जाण्याचा आठवडा म्हणजे मायेचा महापूर लोटतो. आज कित्येक वर्ष झाली, पण त्या आठवड्यात आम्ही दोघे नजरेला नजर देण्याचं टाळतो. तिच्या डोळ्यात मायेचं गायब होणारं इंद्रधनुष्य माझा जीव कासावीस करतं. खरं तर मी परदेशात उच्च शिक्षणासाठी जावं यासाठी तिनेच बाबांजवळ हट्ट धरला. तिच्या दागिन्यांचा डबा त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. तेव्हा मी धाळ मोकलून रडलो होतो, पण तिनेच माझी समजूत काढत म्हटलं होतं की तुझ्या रूपातला चमचमचा तेजस्वी हिरा माझ्याजवळ असताना ह्या दागिन्यांची काय गरज? ह्या सोन्यापेक्षा तुझ्या आयुष्याचं सोनं झालेलं बघायला जास्त आवडेल मला. कशी ही वेडी माया असते एका आईची. तिच्या लेकरासाठी सगळा जीव त्याला मोठं करण्यासाठी चंदनापरी उगाळत असते ती. तरी बरं, मी दरवर्षी एकटा का होईना पण 2 आठवडे तरी भारतात येऊन आईबाबांसोबत राहतो. सुरुवातीचे 3-4 दिवस सोडले तर मी आणि आई एकत्रितपणे वेळ घालवतो. त्या दिवसात आजवर मी तिला देवदर्शन करायला म्हणून अष्टविनायक, पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, शेगाव, कोल्हापूर इथं घेऊन गेलोय, जेणेकरून मी निघायच्या वेळी ती आतून खंबीर राहील. पण आजवर ते कधी घडलंच नाही. मी तिला खूपदा आग्रह केला परदेशी माझ्या घरी विश्रांतीसाठी येण्याचा, पण बाबांचं कारण देत ती कायम नाही म्हणत राहिली आणि मी नाराज होत राहिलो. माझं जाणं 2 दिवसावर येऊन ठेपलं. त्या दिवशी ब्रेकफास्ट संपवून मी बॅग भरत असताना ती कधी माझ्या खोलीत येऊन उभी राहिली ते मला कळलं नाही. आई, अशी उभी का ग दारात? आत ये ना. हं, असं म्हणत ती आत आली खरी, पण तिच्या मनात काहीतरी खळबळ माजली असल्याचं तिचा चेहरा सांगत होता. आई, काय झालंय? मी आल्यावर दरवर्षी तू मला वचन देतेस हसत हसत निरोप देण्याचं, पण तरीही दरवर्षी मी परत जाण्याच्या आठवड्याची परिस्थिती वेगळीच असते आपल्या घरी. तुझी अवस्था बघून मला पण कसंसं होतं. आतल्या आत खचून जातो मी. आई, नको ना गं पदरात डोळे पुसू. चल, मला बॅग भरायला मदत कर. मी विषय बदलला आणि बॅग भरायला सुरुवात केली. एक सांगायचं आहे तुला. तू आल्यापासून ठरवलं होतं, पण हिंमत होत नव्हती बोलायची. पण आज ठरवलंय, जे काय व्हायचं ते होऊ दे, पण मन हलकं करायचंय. मी बॅगेचं झाकण लावून ती बाजूला सारून आईचे दोन्ही हात पकडून तिला विचारलं, बोल आई, काहीही न लपवता सगळं काय आहे ते माझ्या मनात, तुझ्या मनात. माझ्या हातात तिचा हात तिने सोडून नेहमीप्रमाणे पदराने डोळे पुसून ती म्हणाली, तुझे बाबा आणि मी दोघेही निवृत्त होऊ पुढच्या काही महिन्यात. तुझ्या बाबांची फिरतीची सरकारी नोकरी, म्हणून लहानपणी तुला तुझ्या मामाने त्याच्याकडे हक्काने ठेवून घेतले. पुढे कॉलेजला पुण्यात राहिलास, नंतर काही वर्ष बँगलोरला आणि तिथून गेलास परदेशी. तुझ्या जन्मानंतर फार थोडी वर्ष आई म्हणून तुझ्यावर प्रेम करता आलं मला. सुट्टीला यायचास, पण सगळा वेळ खेळण्यात जायचा तुझा. आजवर माझी माया ममता वेळोवेळी मनात खोलवर साठवत गेले मी. तुझ्यासोबत 4 क्षण आनंदाने घालवले आठवणीत नाही माझ्या. गेली काही वर्ष तू आलास की आग्रहाने देवदर्शनाला नेतोस, तेवढाच काय तो तुझा सहवास मिळतो मला. तुझ्याबरोबर खूप काही करायचं राहून गेलं आहे. आता हातपाय साथ देत आहे तोवर ते सगळे कामं मला करायचे आहे. म्हणून आज सगळी हिंमत करून एक गोष्ट मागते तुझ्याकडे, देशील मला? आई, मी जो काही आहे त्याचं सगळं श्रेय तुझं आहे. मामाच्या गोकुळात मी वाढताना तुझ्यातल्या देवकीची माया ओळखण्या एवढं मी मोठा नव्हतो ग तेव्हा. पुढे उच्च शिक्षणाचं आट असलेला मी आयुष्यात कुणीतरी मोठा होण्याचं स्वप्न बघताना तुझ्यापासून अगदी सहजपणे लांबच राहिलो. असं करताना तुझ्या मायेला न कळत मी दूर लोटले. पुढे परदेशी जाताना तुझ्या आठवणीने जीव कासावीस झाला. मोठं होण्याची स्वप्न आणि तुझी माया यातच रस्सीखेच सुरू झाली. नाईलाजाने मला माझ्या स्वप्नांची बाजू घ्यावी लागली. पहिल्यांदा परदेशी जाताना विमानतळावर तुझ्या डोळ्यातली आर्तता अजूनही जशीच्या तशी आठवते मला.
तुझा अखंड सहवास सोडला तर आज सगळं काही आहे माझ्याजवळ. एका अर्थाने मी तृप्त आणि समाधानी आहे माझ्या आयुष्यात. म्हणून म्हणतो आई, तू माग माझ्याकडे तुला काय मागायचं आहे ते. क्षण, 2 क्षण शांततेत गेले. मी आईकडे बघत होतो उत्सुकतेने. आईने परत माझे दोन्ही हात हातात पकडले. माझ्या नजरेला नजर देत ती म्हणाली, पुढच्या वेळेस येशील तेव्हा तुझं रिटर्न तिकीट न काढता ये. जमेल तुला? आईने पोट तिडकीने विचारलेला प्रश्न ऐकून मी तिला गच्च मिठी मारत भडाभडा रडायला लागलो. मी आजवर तिची किती माया गमावली याची जाणीव मला त्या क्षणी झाली. नंतर कितीतरी वेळ मी रडतच होतो. जवळभर तासभर गेला असेल या भावनिक दिवाळीत. मी भानावर आलो. मी आईचे डोळे पुसून मानेनेच होकार देत माझं उत्तर तिला दिलं. गणपती बाप्पा पावला अखेर. उद्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवते त्याला. तू बॅग भर तुझी. मी लागते स्वयंपाकाला. हे येतीलच अर्ध्या तासात. नातवंडांना देण्याचा खाऊ घेऊन. ते आल्यावर बसू एकत्र जेवायला. असं म्हणून आई माझ्या खोलीबाहेर पडली. परदेशात परत जाण्याच्या आठवड्यात आज इतक्या वर्षात पहिल्यांदा मला माझी आई पूर्ण समाधानी दिसली. मित्रांनो, आजची गोष्ट कशी वाटली आहे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.